नमस्कार बघतो. आपल्या वास्तुशास्त्राच्या अनुसार आपले शयनकक्ष म्हणजेच आपल्या झोपायची जागा, बेडरूम आपल्या घराचे महत्त्वपूर्ण अंग असते. आपल्या शयनगृहात कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत, कोणत्या वस्तू ठेवता कामा नये, या बाबतीत आपल्या वास्तुशास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळते. बऱ्याच वेळा आपण चुकून आपल्या शयनगृहात अशा विचित्र प्रकारच्या कलाचित्र, फोटोंच्या प्रतिमा लावतो किंवा मग काही वस्तूंना आपण आपल्या बेड अथवा उशीजवळ ठेवून देत असतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मक शक्तींचा संचार होऊ लागतो. घरामध्ये परेशानींच्या बाधा वाढू लागतात आणि घरामध्ये गृहक्लेश, कलह सुद्धा होऊ लागतात. बघतो, वास्तुशास्त्राच्या अनुसार झोपतेवेळी काही वस्तू अशा आहेत ज्यांना चुकून सुद्धा तुम्हाला ठेवता कामा नये. जर तुम्ही इच्छित आहे की तुमच्या शयनगृहातून नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास व्हावा, तर झोपतेवेळी उशीखाली यापैकी कोणतीही एक वस्तू अवश्यच ठेवून द्या. या वस्तूंना उशीखाली ठेवून झोपल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जेची साथ मिळेल. बघतो, ध्यानात ठेवा, जर तुम्ही हे इच्छित आहे की तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, धन, दौलत, ऐश्वर्याची तुम्हाला प्राप्ती व्हावी, खास करून महिलांनी, तर तुम्हा लोकांना आपल्या उशीखाली अवश्य त्या वस्तू ठेवल्या पाहिजेत ज्यांनी तुम्हाला साक्षात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. बघतो, लक्ष द्या, वास्तुशास्त्रामध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे, जर झोपतेवेळी तुम्ही काही चुका करता तर दरिद्रता तुमची पाठ कधीच सोडत नाही. त्यामुळे बघतो, तुम्ही उशीखाली त्याच वस्तू ठेवल्या पाहिजे ज्या वास्तुशास्त्राच्या अनुसार योग्य आहे. बघतो, उशी भले एक मामूली वस्तू असो, परंतु कोणतीही वस्तू कधीही मामूली असत नाही. ती म्हणतर तुम्ही लोकांनी कधी ऐकलीच असेल की एखादी व्यक्ती किती श्रीमंत का नसो, झोपण्यासाठी तिला यात मामुलीशा उशीची आवश्यकता नक्कीच पडते. फारच कमी लोक ही बाब जाणतात की उशीचा प्रयोग करून तुम्ही रातोरात आपल्या भाग्याला चमकवू शकता. आपल्या जन्मजन्मांतरीच्या गरिबीला, परेशानी, कष्टांच्या बाधित समस्यांना समाप्त करू शकता. जीवनामध्ये अपार सुख, समृद्धी, धन, दौलत, ऐश्वर्याची प्राप्ती करू शकता. आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी त्याच वस्तूंच्या बाबतीत सांगण्यात जात आहे ज्यांना तुम्हाला आपल्या उशीखाली ठेवून अवश्य झोपी गेले पाहिजे. बघतो, लक्ष देऊन ऐका. या वस्तूंना जर तुम्ही उशीखाली ठेवून झोपी जाता तर तुमच्या भाग्याला, फुटक्या नशिबाला चमकवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आणि एवढेच नव्हे तर तुमच्या जीवनाची हर एक परेशानी त्वरित समाप्त होऊन जाईल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूपच पुढे जाल, खूपच तरक्की करून यशस्वी सुद्धा व्हाल. बघतो, व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला विनम्र निवेदन करतोय की जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त आहात, तुम्ही हे इच्छित आहे की माता लक्ष्मीचे आशीर्वाद कृपेने तुमच्या जीवनामध्ये धनाचा वर्षाव व्हावा, कधी तुमच्यापाशी धनाची कमी होता कामा नये, तुमच्या घरी माता लक्ष्मी वास करण्यासाठी यावी, तर पूर्ण श्रद्धाभावे या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी टाईप करण्यास मात्र विसरू नका. बघतो, अजून एक तुम्हाला आग्रहाची विनंती करतोय, कमेंट्स बॉक्समध्ये आपली राशी टाईप करण्यास विसरू नका, कारण की या चॅनेलवर येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या राशीनुसार काही असे उपाय असतील ज्याने तुमचा फायदा होऊ शकेल, तर मी तुम्हाला राशींच्या व्हिडिओच्या माध्यमातून जरूर सांगेन. त्यामुळे आपली राशी कमेंट्स बॉक्समध्ये अवश्यच टाईप करा. बघतो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही माहिती सांगणार आहे की कसे उशीखाली केवळ साधारणशा एका वस्तूला जर तुम्ही योग्य मुहूर्तावेळी ठेवून झोपी जाता तर कसे तिच्या लाभामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूपच उन्नती करू शकता, खूपच प्रगती करून यशस्वी होऊ शकता. बघतो, ही बाब तुम्हाला माहीत पडत नसेल, परंतु तुम्ही जीवनामध्ये मेहनत करता, अमाप परिश्रम करताय, परंतु तुम्हाला त्याचे योग्य फळ मिळत नाही. धन येण्याचे सर्व रस्ते बंद झालेले आहेत. तुमच्यावरील ताणतणाव आणि परेशानींनी तुम्हाला अशा प्रकारे घेरलेले आहे की ज्यांनी तुम्ही पूर्णतः मोडून निघालेले आहात, वैतागून हैराण झालेले आहात. तर नक्कीच बघतो, तुम्ही काही अशी चूक करत आहात ज्या कारणामुळे धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्यावर रुसली आहे किंवा मग कोणी अन्य देवी देवतांचा क्रोध तुम्हाला झेलावा लागत आहे. परंतु आता तुम्हाला परेशान होण्याची गरज नाही. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कसे तुम्ही साधारणशा वस्तूंना आपल्याजवळ ठेवून जर झोपी जाता तर तुमच्या जीवनाची ती प्रत्येक परेशानी, बाधांच्या समस्या समाप्त होऊन जातील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख, समृद्धी, धन, दौलत, ऐश्वर्याची प्राप्ती होईल. बस तुम्हा लोकांना एक निवेदन आहे बघतो, या जेवढ्या पण वस्तू मी तुम्हाला आता सांगण्यात जात आहे या वस्तूंना कुठेतरी लिहून ठेवा, कारण की बघतो, यांना तुम्ही कधी विसरणार नाही आणि आपल्या जीवनामध्ये या उपायांना आत्मसात करून तुम्ही खूपच यशस्वी व्हाल. आणि बघतो, या वस्तूंना आपल्या नातेवाईकांमध्ये अवश्य शेअर करा, जेणे की त्यांचेही भले होईल. या तर मग बघतो, पुढील माहितीला सुरुवात करूयात. लक्ष देऊन ऐका, माहिती फारच सुंदर आहे. तर या सर्वात पहिली वस्तू आहे जी तुम्हाला आपल्या उशीखाली दररोज ठेवून जरूर झोपली पाहिजे, तर ती आहे तुळशीचे फक्त एक पान. ध्यान देऊन ऐका बघतो, तुळशीचे जे रोप असते ते एक खूपच पवित्र आणि पूजनीय रोप असते. बोलले जाते की तुळशीचे रोप जे असते ते साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप असते. तुळशीच्या प्रत्येक पानापानांत साक्षात श्रीहरी भगवान विष्णूजींचा वास असतो. आणि जर तुम्ही हे जे तुळशीचे पान आहे
यास आपल्या उशीखाली ठेवून झोपी जाता तर मानून चला तुमच्या जीवनातून ज्या नकारात्मक शक्ती आहेत त्या कायमच्या दूर निघून जातील. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होईल. आता इथे ही काळजी घ्या बघतो, तुम्ही रात्री उशीखाली जे तुळशीचे पान ठेवलेले आहे तर याच पानाला तुम्ही सकाळी उठून खायचे आहे. बघतो याची 2 कारणे आहेत. एक तर आयुर्वेदिक कारण आहे. तर यात पहा, जर तुम्ही तुळशीच्या पानाचे दररोज सेवन करता तर तुमच्यापासून कित्येक प्रकारचे जे आजार आहे ते दूर राहतील. दुसरे, तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने आपणास मोक्षाची प्राप्ती होते. तर बस तुम्हाला याच गोष्टीचे ध्यान ठेवायचे आहे बघतो. तुळशीच्या पानाला कधीही रात्री तोडू नये, दिवसात तोडावे आणि कधीही रविवारच्या दिवशी या उपायास करू नका. फक्त रविवारच्या दिवसाला सोडून तुम्ही दररोज या उपायास करता तर याने अवश्य तुम्हाला भगवान विष्णूजी आणि धन बरकत देणाऱ्या देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर बघतो, या मुद्द्यावरून कमेंट्स बॉक्समध्ये तुरंत टाईप करा, लक्ष्मी माता की जय, श्री हरी विष्णू भगवान की जय. आता दुसरी वस्तू, जर तुम्ही लोक आपल्या उशीखाली मोरपंखास ठेवून झोपी जाता तर हे खूपच जास्त शुभदायी मानले गेलेले आहे. मानून चला की तुम्ही लोक कामयाब होऊ इच्छित आहे, तुम्ही इच्छित आहे की तुमची तरक्की व्हावी, तर बघतो मोरपंख आपल्या उशीखाली आवर्जून ठेवून झोपी जा. पहा, होते काय की बघतो, आपल्यापैकी बरीचशी लोक काय करतात की हा जो मोरपंख असतो यास आपल्या मुलांच्या पुस्तकांमध्ये दाबून ठेवतात जेणेकरून त्यांची मुले विद्वान बनतील. परंतु बऱ्याचशा लोकांना ही बाब माहीत नाहीये की जर तुम्ही या मोरपंखास आपल्या उशीखाली ठेवून झोपी जाता तर याने तुमच्या कुंडलीमध्ये लागलेले सर्व दोष हळूहळू समाप्त होऊ लागतात. तुमचे जे ग्रासित दोष असतात त्यांचा जो प्रकोप असतो तो हळूहळू समाप्त होऊ लागतो. त्यामुळे जर तुम्ही इच्छित आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दोषांचा सामना करावा लागता कामा नये, तुमच्या दोषांचा जो प्रकोप आहे तो जलद गतीने कमी होत जावा, तर बघतो आवर्जून आपल्या उशीखाली मोरपंखास ठेवून निश्चिंत झोपी जा. तिसरी वस्तू, जर तुम्ही इच्छित आहे की तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे सर्व रस्ते उघडून जावेत, धन तुमच्यापाशी चुंबकाप्रमाणे खेचून येत राहावे, जे तुमच्यापाशी धन येईल ते कुठे काही कारणास्तव जाऊ नये आणि त्यामध्ये वाढ सुद्धा होत जावी, तर बघतो तुम्हाला दररोज आपल्या उशीखाली 1 रुपयाचा सिक्का ठेवून झोपी जायचे आहे. आता तुम्हाला करायचे काय आहे की हा जो 1 रुपयाचा सिक्का दररोज आपल्या उशीखाली ठेवून झोपी जाता तर याला कोणत्याही गरीब व्यक्तीला दान करा. फक्त 1 रुपयाच्या सिक्क्याला जर तुम्ही दररोज कोणत्याही गरीब व्यक्तीला दान करता तर मानून चला तुमच्या जीवनामध्ये धनासंबंधित जेवढ्या पण समस्यांच्या बाधा होत्या त्या सर्व समाप्त होतील. तुमच्यापाशी धन चुंबकाप्रमाणे खिचून येत असल्याचे तुम्ही पाहू लागाल आणि धन येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील. बघतो हा एक असा उपाय आहे जो वास्तुशास्त्रामध्ये लिहिलेला आहे आणि सांगण्यात येते की हा उपाय जास्तीत जास्त करून व्यापारी लोक करतात जेणेकरून त्यांचा व्यापार सुद्धा घोड्याच्या चपळतेने सुरळीत चालू राहील आणि त्यांच्या जीवनामध्ये धनासंबंधित कधी कोणती परेशानी उत्पन्न होऊ नये. तर जर तुम्ही धनासंबंधित काही कोणत्या आर्थिक संकटामध्ये फसलेले आहात तर हा उपाय करा आणि मग पुढे मानून त्याला बघतो माता लक्ष्मीच्या आशीर्वाद कृपेने तुमच्या जीवनातून धनासंबंधित सर्व परेशानींच्या बाधा समाप्त होऊन जातील. बघतो जर तुम्ही हे इच्छित आहे की तुमचे भाग्य प्रबळ व्हावे तर हा उपाय आवर्जून आत्मसात करा. तर या उपायात आहे धार्मिक वस्तू. या धार्मिक वस्तूला आपल्या उशीखाली ठेवून झोपी जा. जर तुम्ही तुमच्या उशीखाली धार्मिक वस्तूला ठेवून झोपी जाता तर तुमच्या भाग्याला पलटण्यास जास्त वेळ लागणार नाही. बघतो होते काय की बऱ्याच वेळा तुमचे भाग्य तुम्हाला साथ देत नाही, दुर्भाग्य तुमच्या मागे लागून जाते. तुम्ही खूपच मेहनत करता, परिश्रम करता, परंतु तुम्हाला त्याचे फळ मिळत नाही. तर धार्मिक वस्तूंना तुम्ही आपल्या उशीखाली ठेवून झोपण्यास सुरुवात करता तर तुम्हाला निश्चितच तुमच्या मेहनतीचे फळ मिळू लागते. आता धार्मिक वस्तूंमध्ये जसे की ओमचे चिन्ह आपल्या उशीखाली ठेवून झोपू शकता आणि हे खूपच जास्त शुभ मानले जाते आणि असेही मानले जाते की याने साक्षात तुमचे जे भाग्य असते ते प्रबळ बनते, तुमचे दुर्भाग्य भाग्यात बदलून जाते. आता 5वी वस्तू जी तुम्हाला मी सांगण्यात जात आहे ही जर तुम्ही करता तर मानून चला बघतो तुमची वेळ चांगली येण्यास सुरुवात होऊन जाईल. तुम्ही खूप साऱ्या अडचणींमध्ये फसलेले आहात, खूपच जास्त ताणतणावात आहात, तर आपल्या उशीखाली एक छोटीशी लोखंडी चावीला ठेवून झोपण्यास सुरुवात करा. वास्तुशास्त्रामध्ये लिहिलेले आहे की दररोज तुम्ही तुमच्या उशीखाली एक छोटीशी लोखंडी चावी ठेवून झोपता तर हे खूपच जास्त शुभ मानले गेलेले आहे. बोलले गेलेले आहे की असे केल्याने तुम्ही कित्येक प्रकारच्या परेशानींपासून, पीडित समस्यांच्या बाधांपासून, ताणतणावातून बाहेर निघता, तुमच्या या सर्वांतून सुटका होते. 6वा जो उपाय तुम्हाला सांगण्यात जात आहे बघतो यात जर तुम्ही करता तर मानून चला तुमचा गुरुग्रहाचा दोष समाप्त होऊन जाईल. हळदीच्या गाठीला जर आपल्या उशीखाली ठेवून निरंतर 7 दिवस झोपले जाईल तर मानले जाते की याने तुमच्यावरील लागलेला गुरुग्रहाचा दोष कायमचा समाप्त होऊन जातो. आता बघतो जर तुम्ही इच्छित आहे की तुम्ही जे पण कार्य कराल त्यामध्ये तुम्हाला सफलता प्राप्त व्हावी,
तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूपच जास्त उंचीच्या शिखरावर कामयाब व्हावे तर बघतो 21 दिवस जर तुम्ही लसणाची एक कळी आपल्या उशीखाली ठेवून झोपण्यास सुरुवात करता तर मानून चला, तुम्हाला अशा प्रकारच्या प्रत्येक परेशानींपासून मुक्ती मिळेल, तुमची सुटका होईल. बघतो या व्हिडिओला बनवण्यामागे माझा उद्देश फक्त एवढाच होता की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या भाग्याची साथ मिळावी, तुम्ही खूपच प्रगती करावी. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. प्रभांड नायक, तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.